नमस्कार. आज तिसरा धडा घेऊया आपण जवाहर नवोदय विद्यालयाचा अवयव व गुणक आणि त्याचे गुणधर्म स्वाध्याय 3.1. या अगोदर आपण पहिल्या धड्यातील सर्व स्वाध्याय व दुसऱ्या धड्यातील सर्व स्वाध्याय या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते अगोदर आपण पाहून घ्यावे, नंतर तिसरा धडा पाहायला सुरुवात करू. ठीक आहे. पहिला आता याच्यामधील 3.1 आहे. यातली पहिलं गणित आहे 6 आणि 8 या संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ काढायचे आपल्याला. या अगोदर आपल्याला वर्गसंख्या पाठ असायला हव्यात. 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे. 6चा वर्ग 36 येतो, 8चा वर्ग 64 येतो. दोघांच्या वर्गाची बेरीज आहे 100 आणि वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजे 100चे वर्गमूळ आपल्याला 10 येईल. किती? 10. म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न असा आहे की 12 आणि 15 यांचे साधारण अवयव काढायचे. या ठिकाणी 12चे जर अवयव काढले आपण 1, 2, 3, 4, 6 आणि 12 असे पडतील. 15चे जर अवयव काढले आपण तर 1, 3, 5 आणि 15 असे अवयव पडतील. यामध्ये साधारण अवयव म्हणजे दोघांमध्ये सारखं कोण आहे? 1, 1, 3, 3. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट विचारली. म्हणजे वर्गमूळ 13 आहे याचा अर्थ 13चा वर्ग म्हणजे 13 गुणिले 13 करावं लागेल आपल्याला. या ठिकाणी 13चा वर्ग येईल 169 आणि याची दुप्पट करायची म्हणजे याला 2ने गुणावं लागेल. 9 दोन्ही 18, 6 दोन्ही 12 आणि 13 1 1 2 3. 338 ऑप्शन नंबर 1 आपल्या या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 4. या ठिकाणी बघा प्रश्नाचे निरीक्षण करूनच उत्तर द्यायचे आपल्याला. तर पहा या ठिकाणी जोड्या दिले, याचं उत्तर हे दिलेले. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी 2 2, या ठिकाणी 1 1 गुणाकार आणि वजा आहे. तर काय केलं, ह्या 2 मधला 1 घेतलेला आहे, तो वजाच्या अधिक झाले आणि 1 1 ऐवजी 1 घेतला म्हणजे 2 आणि 1 झाले 3. सेम या ठिकाणी तसंच झालेलं आहे. 2 5 आहेत, 1 5 घेतले. या ठिकाणी वजाच्या ऐवजी अधिक आणि या 2 मधले 1 4 म्हणजे 5 आणि 4 9. तसं आपल्याला याचा करता येईल. ह्या 2 73च्या ऐवजी एकदा घ्यायचा, त्याऐवजी प्लस या दोन्हीपैकी 1. या दोघांची बेरीज करायची. 73 अधिक 72 145 ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवाच्या गटात पूर्ण करायचे, भाग जात नाही. तर आता मूळ अवयव म्हणजे ज्याला भाग जात नाही अशा संख्या बघा. या ठिकाणी 2 2 3 ह्या मूळ संख्या आहेत. 3 3 3 2 3 3 मूळ संख्या आहेत आणि 2 2 2 मूळ संख्या आहेत. 2 3 5 याही मूळ संख्या आहेत. तर बघू अगोदर एकक स्थानी 6 आहे म्हणजे 2 2 ने भाग जातो. या ठिकाणी 2 सर्वच ऑप्शनमध्ये आहेत. आता 3 ने भाग जातो का पाहूया. 3ची कसोटी आहे संख्येतील अंकाची बेरीज. 6 आणि 4 10 आणि 1 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 17 म्हणजे हे ऑप्शन आपला येणार नाही, म्हणजे हा येणार नाही. त्या ठिकाणी या ठिकाणी बेरीज करू याची. 2 आणि 5 7, 7 आणि 4 11, 11 आणि 12, 12 आणि 6 18 म्हणजे 3 ने भाग जातो, म्हणजे 2 ने जातो 3 ने जातो. त्यानंतर या ठिकाणी यांनी जाईल आणि यांनी जाईल. मग या ठिकाणी 5 आलेला आहे, एकक स्थानी 5 किंवा 0 नाही म्हणजे उत्तर ऑप्शन येईल 4 नंबर. पुढील प्रश्न करायचा आपल्याला. 6 नंबरचा प्रश्न आहे 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ अवयवाचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. बघा या ठिकाणी 4 अंकी लहानात लहान संख्या असते 1000. तर बघा या ठिकाणी आपल्याला मूळ संख्येच्या गुणाकारात लिहायचे म्हणजे या ठिकाणी 8 ही मूळ संख्या नाही, त्यानंतर 4 ही मूळ संख्या नाही म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होतील. या ठिकाणी बघा इथंही 4 आले म्हणजे 4ही मूळ नाहीत म्हणजे ऑप्शन नंबर आपला 3 असेल. आता यांचा गुणाकार बघू किती येते. बघा 5 5 25, 25 5 1600, त्याला गुणिले 2 या ठिकाणी 250 होतील. पुन्हा 2 गुणिले 500 होतील.
आणि पुन्हा 2 गुणिले 1000 होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर असेल. पुढील प्रश्न 2100चा मूळ गुणखंड आहे, म्हणजे प्राईम फॅक्टर्स बघायचे या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी 15 मूळ संख्या नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल. या ठिकाणी 35 मूळ संख्या नाही, ऑप्शन कॅन्सल. आता चौथ्या ऑप्शनमध्ये 4 ही मूळ संख्या नाही, ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर येईल. आता याचा गुणाकार एकदा करून पहा. 2100 येतो का बघा. 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 60 गुणिले 5 300 आणि गुणिले 7, 7 त्रिक 21, 2 शून्य. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. अशा पद्धतीने स्वाध्याय 3